नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रप्रमाणे पाण्याची टाकी स्लॅबवरती जी आपण पाण्याची टाकी बसवतो ती कोणत्या दिशेला असावी व कोणत्या ठिकाणी असावी त्याबद्दलची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, समोर जी बाजू दिसत आहे तुम्हाला ती पूर्वेची दिशा आहे आणि या बाजूला जो आहे तो ईशान्य कोण आहे आणि या बाजूला जे आहे ते आग्नेय कोण आहे, पूर्वेची दिशा आहे। आता तुम्हाला जर पाण्याची टाकी बसवायची असेल, पाण्याची टाकी स्लॅबवर बसवणे सर्व बेस्ट ठिकाण वास्तुशास्त्रप्रमाणे ते म्हणजे मित्रांनो पश्चिमची बाजू। पश्चिमची बाजू मित्रांनो समजलं। मित्रांनो, पश्चिमच्या बाजूला तुम्हाला आता टाकी कुठे बसवायची आहे। पश्चिमच्या बाजूला जर तुम्ही या ठिकाणी बघितलं या कोपऱ्यात तर हा वायव्य कोपरा आला आणि हा जो कोपरा आहे हा नैऋत्य कोपरा आहे। नैऋत्य कोपऱ्यामध्ये मित्रांनो हा नैऋत्य कोपरा आहे। नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी कधीही बसवायची नाही किंवा ईशान्य कोपरा असेल, आग्नेय कोपरा असेल, येथे पाण्याची टाकी बसवायची नाही। पाण्याची टाकी बसवणे सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे जो वायव्य कोपरा आहे आणि जो पश्चिम आहे यांच्या तुम्ही मध्यस्थानी बसू शकता। म्हणजे काय मित्रांनो, जी तुमची बाजू असेल, आता या बाजूला समजा उदाहरणासाठी नैऋत्य कोपरा आहे, जे तुमचं माप असेल, जे तुमचं स्लॅबचं माप असेल त्याचं तुम्ही 3 भाग करू शकता। उदाहरणासाठी समजा 30 फूट लांबी असेल, तुमच्या स्लॅबची 30 फूट लांबी असेल तर त्याचं 10-10 फुटाचं भाग करू शकता किंवा 40 फूट असेल तरी त्याचं तुम्ही 3 भाग करू शकता। 3 भाग केल्यानंतर जो एक भाग पहिला जो येणार आहे तो नैऋत्य कोपऱ्यात येणार आहे, दुसरा भाग तो मधला तो पश्चिम दिशेचा येणार आहे आणि या बाजूचा जो कोपरा आहे तो वायव्यचा येणार आहे। म्हणजे 3 भागामध्ये डिवायडेशन होईल आणि तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। मित्रांनो, समजले? जो पश्चिमेचा मधला तो भाग आहे त्या भागापासून त्या वायव्यच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही मित्रांनो पाण्याची टाकी बसू शकता। इथे बघू शकता 2 पाण्याच्या टाकी बसवलेल्या आहेत आणि जो आप समजले अशा प्रकारे ह्या 2 टाक्या बसवलेल्या आहेत। तुमची पश्चिम आणि वायव्य यांच्या मध्यस्थानी तुम्ही कुठेही पाण्याची टाकी बसू शकता। फक्त वायव्य कोपऱ्यामध्ये एकदम बसू नका, मध्ये तुम्ही कुठेही बसू शकता, पश्चिम आणि वायव्य यांच्या मध्ये। समजलं मित्रांनो? अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।